जय महाराष्ट्र मित्रांनो, शुभ सकाळ सर्वांना. स्वागत आहे आपल्या एका रविवारच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ता वाजले सकाळचे 6:30 आणि तुम्हाला मी काल बोललो होतो की सकाळी मला उठून क्रिशला घेऊन जायचं आहे, कारण आज क्रिशची मॅरेथॉन रेस रनिंग आहे. तर त्याला मी घेऊन जातोय. बाहेरच आहे त्याची रनिंग रेस पुढे, तर तिकडे घेऊन जायचं आहे. तर तो पण रेडी झालेला आहे, तर तुम्हाला मी दाखवतो. हा बघा, रेडी झालाय तो पण क्रिश. तर चला निघूया. तर मित्रांनो, निघालो आता क्रिशला घेऊन रेससाठी. आणि सकाळी आज पाऊस पण नाही, तर बरं आहे, जरा टेन्शन नाही. क्रिश पण बघा. चला जाऊया. तर मंडळी, आम्ही इथे पोहोचलेलो आहोत. गट क्रमांक 6 इकडे क्रिश पण भरपूर असा क्राऊड आहे. ॲम्ब्युलन्स मध्ये स्टेजच्या मागे स्टेजची संपर्क करा. आपल्या स्पर्धा किती उभे आहे तिथे डोळ्याला बरे चक्कर आलेले आहे स्पर्धकाला. इथे जे डॉक्टर उपस्थित आहेत त्यांना विनंती आहे की जरा स्टेजची टोटल बरोबर घ्या. आपल्या पुढच्या काळात काय येणार नाही याची काळजी घ्या. लाल रंगाने खांद्याची रेस आता चालू होईल थोड्या वेळात. रस्ता मोकळा केला. विनंती करतो की त्यांनी कल्याण ग्रामीणचे आमदार श्री राजेशजी मोरे साहेब यांना शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचं स्वागत करावं. जोरदार टाळ्या जाऊ देता राजेश मोरेजी यांच्यासाठी. काल रात्री ते वारीला गेले होते. काल रात्री उशिरा ते डोंबिवलीत आले, पण आज सकाळी 7 वाजता ते आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी इथे उपस्थित आहेत. मोरे साहेब, स्वागत आहे आपलं. धन्यवाद पाटील साहेब. तर मंडळी, क्रिश आपला रनिंग करून आलेला आहे. तर जे काय त्यांना स्कूलमध्येच भेटेल. तर चला निघूया आता घरी जायला. तर मंडळी, क्रिशचं मॅरेथॉन रनिंग झालेली आहे. तर आता आम्ही मच्छी आणायला जातोय तिथूनच. तर बघूया काय भेटते मच्छी, कारण पप्पा पण येणार आहेत आणि आज आई जाणार आहे, तिला घेऊन जाणार आहेत. तर बघूया कुठली मच्छी भेटते काय. तर चला. आला का? तर
दादांकडे आज पापलेट, सुरमई, हलवा, परत बोंबील आहेत, तारली आहे, खेकडे पण आहेत. तर आपण हलवा घेतलेला आहे. तर दादांकडे मच्छी घ्यायला नक्की या सर्वजण. दादा आपला हलवा हे करतोय, साफ करून कापून देतोय. पीस मस्त करा जरा पुढे. हा बाद में लेके आ जा, मैं देता है जमा करके तू चाय लेके मस्त पीस कापले जातात. तर मंडळी आताच आम्ही आलो घरी. जस्ट क्रिशला घेऊन आलो, मच्छी पण घेऊन आलो. आज हलवा आणलाय आणि खेकडे आहेत, तुम्हाला दाखवतो मी. आणि हे बघा दोघं पण कसे मस्ती करतात. क्रिश बघा त्याला काय बघा, हा बघा मस्ती मस्ती क्रियांशला पण बघा. ए क्रियांश, काय काय चला तुम्हाला मच्छी दाखवतो मी. तर मंडळी हे बघा, हे हलवा आणलाय आणि हे खेकडा आणलाय. मम्मी बघा त्याला हे करते साफ वगैरे. बघा त्याचे जे धागे आहेत ते काढावे लागतात, त्यांना बांधून ठेवलेले असतात पळू नये म्हणून. तर हलव्याचा फ्राय होणार आहे, हलवा फ्राय, आणि ह्याचा रस्सा होणार खेकड्याचा. तर मंडळी हे आपण खेकडे ना व्यवस्थित साफ करून घेतलेले आहे. आणि त्याची जी कवच आहे वरचं, त्याच्यामध्ये आपण चण्याचं पीठ, मसाला वगैरे लावून ते भरणार आहोत आणि ते रस्स्यामध्ये आपण टाकणार शिजायला. आणि हलवा ही मच्छी पण आपण आणली होती, त्याला पण साफ करून त्याला आता पहिलं आपण मीठ आणि कोकमचं पाणी ते लावून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर मग आपण थोड्या वेळाने मसाला लावूया. तर आपल्या ह्या हलव्याला आपण हे सगळं मीठ आणि कोकमचं पाणी लावून ठेवलं होतं. आता ह्याच्यामध्ये आपण मसाला टाकूया. तर मसाल्यामध्ये आपण लाल तिखट घेतलेला, काश्मीरी लाल मसाला, हळद आणि थोडं मीठ टाकलेलं आहे. तर हे आपण सगळं मिक्स करून याच्यामध्ये टाकूया. पूर्ण मसाला आपण लावून घेऊया फिशला. मसाला पूर्णपणे त्याला लागला पाहिजे व्यवस्थित. तर मंडळी फिश फ्राय करण्यासाठी आपण हा मसाला बनवतोय. क्रिश त्याला पूर्ण मिक्स करतोय. त्याच्यामध्ये आपण रवा घेतलाय, चण्याचं पीठ, तांदळाचं पीठ आणि आपले सगळे मसाले मिक्स करतोय क्रिश तळण्यासाठी. आणि इथे आपण पॅन गरम करण्यासाठी ठेवलाय, त्याच्यामध्ये तेल पण टाकलेलं आहे फ्राय करण्यासाठी फिश. तर तेल गरम झालेलं आहे. फिश बॅटर मध्ये मिक्स करतोय सगळी फिश.
हम्म. हळूहळू सोड. सोड आता हळूहळू तेलामध्ये पकड आणि हळूहळू सोड. हळू सोड. हो. सेम दुसरं करून घे. टाक फटाफट. टाक फटाफट. हम्म. तर इथे क्रिशने फिश फ्राय करायला टाकले. आवाज येतोय. तर आता आपण ही एक साईडून शिजलेली आहे, दुसऱ्या साईडून पलटून घेऊया. फिश पलट. हम्म. हम्म. गुड. हम्म. बरोबर पलट. ओके. गुड. दिला पलट. तिकडे कधीच तरी चालत. हम्म. थांब थांब. तिकडे तर सगळं ओके. पलटली. लगे मध्ये व्हायला. थांब थांब. असू दे. बस ठेवा आता साईडला. ठेवायचं थोडं टाकून. झाकण ठेव त्याच्यावर. तर मंडळी आपली ही मच्छी हलवा फ्राय झालेला आहे व्यवस्थित, बघू शकता. क्रिश त्याला काढतोय बाउल मध्ये व्यवस्थित. काय क्रिश? काढ. क्रिश बघा काढतोय. असेच दुसरे पण मच्छी आपण फ्राय करून घेऊया. तर मंडळी आपला हलवा फ्राय झालेला आहे, आपण साईडला ठेवून देऊया. आणि आता खेकडे आहेत, या खेकड्याच्या ह्याच्या कवच मध्ये आपल्याला बेसन मसाला वगैरे टाकून व्यवस्थित ते भरायचं आहे. तर त्याचा आता बॅटर बनवतो. तर मंडळी आपण हे बॅटर आता बनवत आहोत. त्याच्यामध्ये चण्याचं पीठ, आपण वाटलेला मसाला वगैरे टाकलेला आहे, आपला घरगुती मसाला टाकलेला आहे, लाल तिखट, हळद, मीठ, आणि आपण हे खेकड्याची अंडी असतात ती पण याच्यामध्ये मिक्स केलेली आहेत. तर आपण ते मिक्स करून घेऊया, एकजीव करून घेऊया. थोडंसं पाणी याच्यात टाकूया, मिक्स करूया.
तर मंडळी आपले बॅटर रेडी झालेले आहे. आता हे आपण या कवच मध्ये भरूया बॅटर. प्रॉपर भरायला लागतं ते. बघा प्रॉपर पद्धतीने ते भरावं लागतं. पूर्ण आतमध्ये जायला पाहिजे. खायला पण मजा येते. असेच बाकीचे पण आपण भरून घेऊया. तर मंडळी आपले हे कवच भरून झालेले आहे, तुम्ही बघू शकता. आता थोड्या वेळाने आपण सारामध्ये टाकूया ते शिजायला. तर मंडळी आपल्या खेकड्याच्या रस्स्याला मस्तपणे उकळी आलेली आहे. त्याच्यामध्ये नांगे बिंगे सगळं टाकलेलं आहे. तर आता क्रेश त्याच्यामध्ये आपण एक कवच भरलेलं बेसनाचं, तर तो टाकतोय त्याच्यामध्ये. टाक एक एक. आता ते खायला मजा येते पण शिजलं की. सरळ. बस. तर आता हे बघा उकळी येऊ द्या, शिजू द्या आता त्याला. मग दाखवतो मग नंतर. तर मंडळी खेकड्याचा आपला रस्सा रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता खूप छान झाला असा कलर आलेला आहे. बाबा आले आज आईला घेऊन जायला चेंबूरला. आम्ही आता खाली फिरायला आलोय प्रियांशला घेऊन. आम्ही आता घरी जातोय. फिरून झालं आमचं. तर मंडळी दुपारचा टाइम झालेला आहे, जेवायची वेळ झालेली आहे. तर जेवायला तुम्हाला माहितीच आहे, खेकडा आहे, हलवा आहे, राईस आणि चपाती. तर सर्वांनी या जेवायला. क्रिशला विचारतो. क्रिश नांगडा फोडतोय वाटतं. आमच्यामध्ये याला नांगडाच बोलतात, कारण आम्ही मानगाववाले आहोत. आणि तो वाटीमध्ये त्याला आम्ही पेंदा बोलतो. क्रिशला विचारतो कसं झालंय. कसा आहे क्रिश? एक नंबर. आवडला? हो. मम्मी पण जस्ट बसली जेवायला. पप्पा तुम्ही टेस्ट करा. करतोय थांब. खेकडा मस्त आहे, पूर्ण भरलेला आहे. मच्छी पण बघूया. छान आहे. या सर्वांनी जेवायला. क्रिश कसा खातोय, त्याला नांगडा खूप आवडतो. किती घेतलेत तुम्ही बघा ना.
सगळ्यांचं जेवण झालं. अजून हा इथंच जेवतोच आहे अजून. बघा त्याचे नांगडे फेवरेट आहेत. खेकडा म्हणजे त्याचा जीव की प्राण. किती खाल्ले बघा. जेवणच नाही, नुसतं खेकडेच खाल्ले. इकडेच खाल्लेत जास्त त्यांनी. मंडळी दुपारी जेवून वगैरे आम्ही सगळेजण झोपून गेलो. आता उठलो, चाय नाश्ता केला, देवपूजा वगैरे करतो. क्रिश अभ्यासाला बसलेलाच आहे, तर त्याचा अभ्यास पण घ्यायचा आहे. आणि मम्मी पप्पा पण आता थोडा वेळ जेवून निघतील ते लोक. क्रिश बघा, मम्मी आपली बॅग भरते, क्रिश अभ्यास करायला बसलाय. मंडळी मम्मी पप्पा निघायला रेडी झालेत, जेवले वगैरे आणि रेडी झालेत ते. हे बघा निघतायत. इथून उबेर केली आपण बुक. तिकडे बघ, तिकडे बघ. रियांश बघा पप्पांबरोबर आहे, तो पण सोडायला आलाय खाली. मम्मी पण आली आहे. मी वाट बघतोय गाडीची. ती आलेली आहे उबेर. मम्मी पप्पा याच गाडीने जाणार आहेत चेंबूरला. गोळ्या घ्या टायमावरती. सकाळची बोली जरा लक्षात ठेव. मंडळी मी जातोय क्रिजची प्रिंटआउट आणायला. एक प्रिंटआउट काढायची, ती आणायला जातोय. मंडळी इथे प्रिंट घ्यायला आलोय क्रिजचे. प्रिंट काढता येते. प्रिंट आपल्याला भेटलेली आहे. चल जाऊया घरी. तर आत्ताच क्रिजची प्रिंट वगैरे घेऊन आलो आणि आता जेवायला बसतोय. आणि जेवायला तर दुपारचं जेवण आहे, तर ते जेवणार आहे. मग अशी आई वडील जेवले आणि ते चेंबूरला निघाले. त्यांना मग सोडायला गेलो होतो आम्ही. तर आजची व्हिडिओ ही आज आम्ही इथेच समाप्त करतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा, फॉलो करा. तोपर्यंत